Happy birthday to you. Happy birthday to you. हुतात्मा एक्सप्रेसचा विजय असो. हुतात्मा एक्सप्रेसचा. हुतात्मा एक्सप्रेसचा. शुभेच्छा. माझ्या हुतात्मा नगरीतील सर्व प्रवासी बांधव तसेच रेल्वे कर्मचारी, प्रवासी सेवा संघाचे व सहयोगी संघटनेचे पदाधिकारी, विशेष म्हणजे 15 जुलै 2001 रोजी हुतात्मा या नावाने सुरुवात झालेली ही एक्सप्रेस आज खरोखर दैदिप्यमान असे यश संपादन करत आहे. दिवसेंदिवस ही गाडी लोकप्रियतेच्या शिखरावर जात आहे आणि ही आपली आपुलकी, बांधिलकी, जिव्हाळा आणि हुतात्मा एक्सप्रेस बद्दलची आस्था प्रवासी सेवा संघ नेहमी सतत जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रसंगी सांगायला अतिशय आनंद होतो की तत्कालीन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापन माननीय सुशील गायकवाड साहेब यांच्या प्रेरणेने 15 जुलै 2009 साली प्रवासी सेवा संघाने प्रथम वर्धापन दिन साजरा केला आणि ती परंपरा कुठंही खंडित न पडता निरंतर आजपर्यंत चालू ठेवलेली असून आज ते 25 वर्ष ही गाडी पूर्ण करत आहे. सहकार्य केलेला आहे. मला रेल्वे प्रशासनाला अशी विनंती करायची आहे की ह्या गाडीची समयसूचकता अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवल्याबद्दल त्या सर्व कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांचं काय करतो आम्ही स्वागत करत आहे. ही गाडी सोलापूर विभागाचीच असल्यामुळे फक्त सोलापूर विभागाचा या गाडीवर किंवा सोलापूर शहराचा हक्क नसावा म्हणून ग्रामीण विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी व धाराशिव, तुळजापूर, वैराग या भागातील लोकांना नाहक सोलापूरकडे आता सध्या यावं लागत आहे. यासाठी माढा या तालुक्याच्या ठिकाणी 1 मिनिटं आणि जेऊर येथे करमाळा, जामखेड, नगर या विभागातील प्रवाशांना जेऊर आणि उजनी परिसरातील प्रवाशांना जेऊर येथे 1 मिनिटाचा थांबा देण्याचा प्रशासनाने प्रयत्न करावा. या कामी आपल्या शहरातील सोलापूर, माढा मतदारसंघातील तसेच राज्यसभा, लोकसभा मतदारसंघातील खासदारांनी यासाठी रेल्वे बोर्डाकडे सातत्यानं आणि सतत प्रयत्न करून या लोकांची जी गैरसोय दूर होती ती पूर्ण करावी अशी मी प्रशासनास आणि लोकप्रतिनिधीस विनंती करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव शुभंकर कुलकर्णी. आता गेले 3 वर्ष झाले. 2023 पासून आता 4थं वर्ष आहे. तर 2023च्या वर्षी आम्ही पहिल्यांदा हुतात्माचा बड्डे केलेला. तो म्हणजे 22वा बड्डे होता. आता आज 25वा बड्डे करतोय आम्ही. तर भरपूर प्रवास आम्ही एक्सपिरियन्स केला. हुतात्मानंतर त्यानंतर आम्ही वंदे भारतचा पहिला बड्डे केला 10 फेब्रुवारी 2024ला. त्यानंतर हुतात्माचाही आम्ही दरवर्षी करतच आलो. मागच्या वर्षी हुतात्माचा आम्ही 24वा बड्डे केला आणि त्याच्यानंतर आज 8 एप्रिल रोजी म्हणजे आज 8 एप्रिल रोजी यावर्षी सिद्धेश्वरचा 50वा वाढदिवस केलेला आणि प्लस आता आज 15 जुलै आज हुतात्माचा 25वा वाढदिवस होतोय. तर 2024 हे रेल्वेसाठी आणि एकूणच सोलापूरकरांसाठी खूप चांगलं वर्ष आहे. आणि सिद्धेश्वरला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाली आणि हुतात्माला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाली. प्लस आम्ही रेड फॅन्स आम्ही ऑफिशियल्सना आमचे पिक्स वगैरे देत असतो जे आम्हाला फीचर करत असतात. आम्हाला ट्विटरवरती पण आम्हाला भरपूर वेळा फीचर केले आमचे पिक्स. तर आम्ही इंडियन रेल्वेजला आमचे फ्रेम्स कॉन्ट्रीब्यूट करतो आणि इंडियन रेल्वेजचं एक चांगलं इमेज आम्ही क्रिएट करायचा प्रयत्न करतो.